नमस्कार मैत्रिणींनो, आपण कसुरी मेथी बनवून घेणार आहे। इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि मेथीचे पानं असे गोल पानांची मेथी घ्यायची आहे आपल्याला आणि त्याचे काड्या घ्यायच्या नाही आहे। काड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे, फक्त पानं घ्यायची आहे आणि कोवळ्या काड्या असतील त्या चालून जातील। आणि गोल पानांची गावरान मेथीची भाजी जुडी घ्यायची आहे आपल्याला, कारण त्याचा सुगंध खूप छान खूप वेळेपर्यंत टिकून राहतो, म्हणून आपल्याला गावरान मेथीची भाजी घ्यायची आहे। गोल पानांची लांब पानांची घ्यायची नाही आहे। आणि ही मी तोडून घेतलेली आहे पानं आणि ही बघा मी सावलीमध्ये छान 4 ते 5 दिवस अशी सुकवून घेतलेली आहे आणि ही छान अशी कडक वाळलेली आहे। बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी मी सावलीमध्ये वाळवून घेतलेली आहे। ही उन्हात वाळवायची नाही आहे, आपल्याला सावलीमध्ये वाळवून घ्यायची आहे आणि त्यावर ओढणी किंवा पातळ असा कपडा टाकून आपल्याला सुकवून घ्यायची आहे, कारण धूळ डस्ट बसणार नाही म्हणून त्यासाठी। आणि बघा आपली कसुरी मेथी तयार आहे। आणि बघा ही मेथी कोणत्याही मसाल्याच्या भाज्यांमध्ये, काजू करीमध्ये, पनीरमध्ये टाकत असताना आपल्याला हातावर क्रश करून भाजीमध्ये वापरायला घ्यायची आहे। त्याने आपल्या भाजीला खूप छान सुगंध येतो आणि हे एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचे आहे, वर्षभर आरामात टिकते। फक्त हे चांगली योग्य प्रकारे सुकवून वाळवून घ्यायचे आहे। हे कढईमध्ये गरम करून घ्यायची नाही आहे किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा हिला गरम करायची नाही आहे, त्याने आपल्या भाजीला कडवटपणा येतो। म्हणून ही फक्त आणि फक्त सावलीतच सुकवून घ्यायची आहे आपल्याला। ही कढईत आणि मायक्रोवेव्हमध्ये सुकवून घ्यायची नाही आहे, त्यामुळे आपली भाजी कडवट होते। आपल्याला सावलीत सुकवून घ्यायचे, हे वर्षभर आरामात टिकते। एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।